नेक्स्ट आपण या ठिकाणी केमिस्ट्रीमधून चॅप्टर नंबर 2 सॉल्युशन ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत आपण या ठिकाणी बघूया की ज्याच्या बेसिसवर न्यूमेरिकल्स विचारले जाऊ शकतात बोर्ड एक्झाम मध्ये. सो या ठिकाणी जो काही फर्स्ट आहे ते कोण आहे, हेनरीज लॉ आहे. हेनरीज लॉ. मग या ठिकाणी हेनरीज लॉ ह्याच्या जे काही फॉर्म्युला आहे तो काय आहे, दॅट इज एस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी. स्टेटमेंट काय सांगतंय की सॉल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सॉल्युशन. हे काय आहे, स्टेटमेंट फॉर द हेनरीज लॉ आहे. आपण ह्याच्यावर दिलंय की जो काही सॉल्युबिलिटी आहे ती काय आहे, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. सो एस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी. मग जर समजा डिरेक्टली प्रोपोर्शनल घालवायचं असेल तर मी या ठिकाणी काय कॉन्स्टंट घेईन. या ठिकाणी एस इज इक्वल टू के. मी के कॉन्स्टंट घेतला पण कोणाचा आहे, हेनरीज लॉचा आहे. मग या ठिकाणी काय घेईन की हेनरीज लॉ कॉन्स्टंट साठी मी या ठिकाणी काय घेतो, के एच. नेक्स्ट कोण या ठिकाणी पी आहे. ठीक. जर का मला समजा या ठिकाणी जो काही हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे मला ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर मी हा जो फॉर्म्युला आहे मी जस्ट मॉडिफाय करेन आणि जे काही आहे ते मी कसं लिहेन, के एच. जर मला समजा के एच ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर मी कसं लिहेन, के एच इज इक्वल टू एस अपॉन पी. मग हे कसं समजा काही ना समजलं असेल तर या ठिकाणी की समजा मला के एच ची व्हॅल्यू या ठिकाणी पाहिजे तर मी काय करेन की हा जो के एच आहे तो मी इकडनं असाच ठेवेन आणि के एच आणि पी दोघांत रिलेशन कोणतं आहे, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन वाला आहे. मग या ठिकाणी एस आहेच आणि जर समजा दोघांचं रिलेशन मल्टिप्लिकेशन वाला आहे मग जसं पी इकडनं आला या ठिकाणी मल्टिप्लाय कंडिशन मध्ये जर इकडनं आला तो तर मग काय होईल, डिवाइड होईल. सो अपॉन या ठिकाणी जाईल. बरोबर. सो के एच इज इक्वल टू एस अपॉन पी. के एच इज इक्वल टू एस अपॉन पी. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण जो काही ही फर्स्ट फॉर्म्युला आहे हेनरीज लॉ साठी आपण या ठिकाणी बघितलंय. हे समजा हेनरीज लॉ साठी आहे आणि हे जे आहे ते कोणासाठी असेल, हेनरीज लॉ कॉन्स्टंट साठी असेल, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट राउल्स लॉ. नेक्स्ट समजा या ठिकाणी आहे राउल्स लॉ. मग राउल्स लॉ साठी या ठिकाणी जे काही फॉर्म्युला आहे तो काय आहे, पी इज इक्वल टू या ठिकाणी P2 नॉट मायनस P1 नॉट आणि या ठिकाणी X2 प्लस या ठिकाणी P1 नॉट. समजा हा जो फॉर्म्युला आहे तो कोणासाठी आहे, राउल्स लॉ साठी आहे. तर ठीक आहे, दोन्ही इम्पॉर्टंट फॉर्म्युले हे आपण दोन्ही लक्षात ठेवायचे. आता याच्या नेक्स्ट जे काही समजा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत मोस्ट इम्पॉर्टंट हेनरीज लॉ साठी. हेनरीज लॉ किंवा हेनरीज लॉ कॉन्स्टंट वाला हे दोघे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ऍज कम्पेअर टू राउल्स लॉ. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण या ठिकाणी बघूया एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला किंवा जे काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज बघूया. सो पहिली जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती कोणती सांगा बरं, कोणती, वेपर प्रेशर लॉरिंग. सो या ठिकाणी फर्स्ट वेपर प्रेशर लॉरिंग साठी. सो वेपर प्रेशर लॉरिंग साठी जो काही फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी आपण काय लिहितोय, दॅट इज P2 अपॉन P1 नॉट इज इक्वल टू W आणि M करायचं. इथं पण कोण W आणि M करायचं. पण लक्षात ठेवायचं जे काही वरती असेल ते या ठिकाणी आपण 2 घ्यायचं. जर समजा हा 2 असेल तर हा मग किती असेल, 1 असेल. आणि हा 2 असेल तर हा पण 1 घ्यायचा आणि जर समजा हा M1 असेल तर हा मग किती असेल, 2 असेल. लक्षात ठेवायचं. हे कसं लिहायचं, वुमेन लक्षात ठेवायचं, वुमेन. मग या ठिकाणी समजा हा W फर्स्ट आणि नेक्स्ट कोण येतोय, M येतोय. मग W फर्स्ट आणि M नेक्स्ट असं लक्षात ठेवायचंय. मग जो वरचा असेल W2 असेल तर मग खाली कोणतं असेल, W1 असेल. वरती समजा M1 असेल तर मग खाली कोणतं असेल, 2 असेल. हे आपण या पद्धतीने लक्षात ठेवायचंय. आता हे जे आहे आता P1 नॉट मायनस P1 हे काय आहे, दॅट इज अ चेंज इन वेपर प्रेशर. सो हे जे आहे ते आपण असंही लिहू शकतो, डेल P मे P1 नॉट मायनस P1 ह्याची जी व्हॅल्यू आहे ते आपण या ठिकाणी डेल P लिहू शकतो. सो डेल P अपॉन P1 नॉट इज इक्वल टू
W2 इंटू M1 आणि अपॉन या ठिकाणी कोण आहे W1 इंटू M2 असं आपण या पद्धतीने लिहू शकतो. तुम्ही एकतर हा फॉर्म्युला आहे किंवा हा फॉर्म्युला काय आहे, वन अँड सेम फॉर्म्युला आहे. ठीक आहे. नेक्स्ट या ठिकाणी जे इम्पॉर्टंट आहे, जो बी वाला फॉर्म्युला असेल तो कोणता असेल, बॉइलिंग पॉइंट वाला. आणि जर समजा आपण प्युअर सॉल्व्हंट मध्ये जर समजा आपण नॉन व्हॉलाटाईल सॉल्यूट ऍड केलं तर काय होतं, जो बॉइलिंग पॉइंट आहे तो काय होतंय, इलिव्हेट होतंय. सो बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन साठी जो काही फॉर्म्युला येतोय तो या ठिकाणी आपण लिहायचा आहे डेल टी बी इज इक्वल टू, जो काही फॉर्म्युला आहे 1000 इंटू के बी इज इक्वल टू W2 आणि अपॉनला या ठिकाणी लिहायचं आहे आपण M2 इंटू W1. हा जो असेल तो कोणासाठी असेल, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन साठी असेल. डेल टीबी या ठिकाणी काय आहे, दॅट इज चेंज इन बॉइलिंग पॉइंट आहे. नेक्स्ट या ठिकाणी 1000 आणि केबी, हा लक्षात आहे केबी कोण आहे या ठिकाणी, एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट आहे. आणि W2 कोण असेल, वेट ऑफ सॉल्यूट असेल. या ठिकाणी M2 कोण असेल, मोलार मास ऑफ सॉल्यूट असेल. आणि W1 कोण असेल, दॅट इज अ वेट ऑफ द सॉल्व्हंट असेल. हे लक्षात ठेवायचं. मग जर का समजा मला या ठिकाणी M2 फाइंड आउट करायचं असेल, मला जर M2 फाइंड आउट करायचं असेल तर मी काय करेन, हा M2 आहे तो इकडे नेईन आणि डेल टीबी मी या ठिकाणी नेईन. बस तेवढंच मला करायचंय. सो या ठिकाणी M2 फक्त दोघांची पोझिशन चेंज करायची, या दोघांची बाकी आहे सेम टू सेम. सो 1000 इंटू KB इंटू W2 आणि या ठिकाणी जर समजा M2 इकडे नेलाय डेल टीबी ठिकाणी, मग डेल टीबी या ठिकाणी येईल. सो डेल टीबी इंटू W1. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे तो कोणासाठी आहे, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन साठी मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. नेक्स्ट जो सी वाला फॉर्म्युला आहे या ठिकाणी तो कोणता असेल, शेवटचं कोणता आहे या ठिकाणी, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, की जेव्हा समजा आपण प्युअर सॉल्व्हंट मध्ये जर समजा आपण नॉन व्हॉलाटाईल सॉल्यूट ऍड केलं तर जो काही फ्रीजिंग पॉइंट आहे तो काय होतोय, डिप्रेस होतोय, कमी होतोय. सो या ठिकाणी त्याच्यासाठी फॉर्म्युला सेम टू सेम ह्याच्याच सारखा असेल. फक्त त्या ठिकाणी फरक काय असेल, ज्या ठिकाणी बी आपण घेतलाय त्या ठिकाणी आपण काय घ्यायचंय, एफ घ्यायचंय. बाकी जो फॉर्म्युला असेल वन सेम असेल. सो या ठिकाणी डेल टी एफ, कारण की मी या ठिकाणी कोणाचं घेतोय, फ्रीजिंग पॉइंटचं घेतोय. नेक्स्ट या ठिकाणी असेल 1000 इंटू ज्या ठिकाणी केबी असेल त्या ठिकाणी आपण काय घ्यायचंय, एफ घ्यायचंय. पुढे W2 आहे तसं आहे. आणि नेक्स्ट या ठिकाणी कोण असेल, M2 इंटू नेक्स्ट या ठिकाणी कोण आहे, W1 आहे. सो जर समजा या ठिकाणी मोलार मास ऑफ सॉलिड फाइंड आउट करायचं असेल तर सेम वरच्या सारखं मी करेन की हा जो M2 असेल आणि डेल टी एफ असेल, मी दोघांची पोझिशन चेंज करेन. या ठिकाणी जो M2 आहे ते मी इकडे लिहेन. सो या ठिकाणी M2 इज इक्वल टू 1000 इंटू KF इंटू W2. आणि जर समजा M2 मी इकडे आणला असेल, डेल टी एफ आपण त्या ठिकाणी न्यायचं. सो डेल टी एफ इंटू W1. ठीक आहे. जसं आपण बघितलं तर या ठिकाणी W1 आणि M2, इकडे पण कोण आहे, W1 आणि M2. या ठिकाणी पण कोण आहे, W1 आणि M2. म्हणजे सगळ्यांच्या मध्ये जे काही वेपरीज ऑफ लॉवरिंग असेल किंवा बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन असेल किंवा समजा फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन असेल, या सगळ्यांमध्ये जे काही अपॉनला असेल ते काय आहे, W1 M2 W1 M2 W1 M2. हे लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये 1000 KB W2 सेम आहे. 1000 KB बॉइलिंग पॉइंट. सो या ठिकाणी काय घेतला, बी घेतला, W2. 1000 फ्रीजिंग पॉइंट आहे. सो या ठिकाणी एफ, बाकी कोण आहे, W2. मी फॉर्म्युले बघायला गेले तर काय आहेत, सेम आहेत. फक्त जर बॉइलिंग पॉइंट असेल आपण बी वापरायचं आहे, जर फ्रीजिंग पॉइंट असेल तर आपण एफ वापरायचं आहे. बाकी काही फॉर्म्युले दोघांचे पण काय आहेत, वन अँड सेम आहेत. ठीक आहे. आणि हे जे इम्पॉर्टंट आहेत बोर्ड एक्झामसाठी, जे काही न्यूमेरिकल्स आहेत ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत.